नंदुरबारमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दणका. दूध वाढविणारे घातक रसायन बनवणारा अड्डा उद्ध्वस्त. 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त. नंदुरबारमध्ये दुभत्या जनावरांचे दूध कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी वापरले जाणारे मानवी आरोग्यास व जनावरांच्या जीवाला घातक रसायन तयार करणारा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. या धडक कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 20,20,032 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नंदुरबार शहरातील नवा गवडीवाडा परिसरात तुकाराम उर्फ खोक्या लाला गवडी हा इसम आपल्या घरात विविध रसायनांचे मिश्रण करून एक घातक द्रव्य तयार करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. हे रसायन इंजेक्शनद्वारे जनावरांना दिले जात असल्याने नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त दूध काढले जात होते. विशेष म्हणजे असे दूध थेट मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे असून अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. तसेच या रसायनांमुळे जनावरांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होत असल्याचे तपासात उघड झाले. माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व अन्न औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत नवा गवडीवाडा येथे छापा टाकला. छाप्यात आरोपीच्या घराची व गोदामाची झडतीत घेतली असता कोणताही परवाना नसलेली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रसायने आढळून आली. अटक करण्यात आलेले आरोपी तुकाराम उर्फ खोक्या लाला गवडी वय 55 राहणार नंदुरबार, आशिक लियाकत सरदार वय 24 राहणार पश्चिम बंगाल. या प्रकरणी आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 210, 274, 276 तसेच प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस प्रशासनाने स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. रसायनयुक्त व भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यासाठी आणि जनावरांसाठी अत्यंत घातक आहे. अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ व त्यांच्या पथकाने पार पाडली असून या धडक कारवाईमुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नमस्कार, मी श्रवण दत्तेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्या जनावराची जे दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता. बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता. तर आज पोलिसांनी, नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे, इंजेक्शनची बॉटल्स आहे, ते हस्तगत करण्यात आले. यामध्ये एकूण जवळपास 18 लाख रुपयांच्या किमतीच्या जे रसायन आहे, ज्यामध्ये बनवलेलं रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. ह्या रसायनांमुळं काय नेमकं परिणाम होते मानवी आरोग्यात? नेमकं काय घातक होते? सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याची जे काही साईड इफेक्ट्स आहे, त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ. परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहेत ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता. आणि हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड विनंतीनुसार विकत होते आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनावर आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात, त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादन आहे दुधाची तीसुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे अडल्ट्रेशन ऑफ फूड या कलमांतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत. पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खांडबारा.